सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। कालच्या ज्ञान सत्रामध्ये आपण भडगावची लीळा पाहिली, त्याचबरोबर अरण्यग्रामची लीळा पाहिली आणि पैठण येथील ढोरेश्वराच्या ठिकाणी देव असताना तिथे कोणती लीळा घडली, ते पागडे वगैरे देवाने श्रीचरणामध्ये घातले, तर ते पैठणची लीळा आहे। तर असे पैठण, अरण्यग्राम, भडगाव असे बरेच ठिकाणच्या लीळा काळा पाहिल्या आणि आज आपण पुन्हा पैठणच्या काही लीळा पाहणार आहोत। पैठण, नेवासा वगैरे। तर श्रीचरणाच्या संदर्भातील लीळा चालू आहेत मूर्तिज्ञानामधील। तर त्यामधील आपण कालची शेवटची लीळा पाहिली, सिमुगा सिंपणे। देवाने श्रीचरणाच्या अंगठ्याने राख उधळवली आणि मग सर्व भक्तजनांनी तिथं सिंपणे खेळलं, म्हणजे सिमगा खेळला। उमाई नमस्कारे अंगुठा लावणे। उमाईसा नमस्कारायला येतात स्वामींच्या ठिकाणी आणि स्वामी त्यांच्या कपाळाला अंगठा लावतात श्रीचरणाचा। एकोदिसी गोसावियांसी उदयाचा पूजाव सुरू झाला, मग गोसावी विहरणा विजय करिता ती। एके दिवशी स्वामींचा दुपारचा पूजावसर झालेला आहे आणि पूजावसर झाल्यानंतर स्वामी विहरणाकडे निघालेले आहेत। आता विहरण म्हणजे काय बरं? स्वामी प्रत्येक ठिकाणी जातात विहरणाला। विहरण म्हणजे काय? विजन। आणि विजन म्हणजे काय? काय नाही नाही नाही, शब्दशः अर्थ काय विजनाचा? चिंतन नाही अर्थ। कुठे जाऊन बसायचे? काय लोकांमध्ये गप्पा मारायला बसायचे का? विजन, विजनाचा अर्थ काय शब्दशः? विगत जन सा विजन। विगत म्हणजे निघून गेले तिथून, कोण? जन म्हणजे जिथे लोक नाहीत बसलेले अशा एकांत ठिकाणी जाऊन बसायचे। शब्दशः अर्थ काय आहे? जिथं जन नाही, विगत जन सा विजन। तर अशा ठिकाणी जाऊन बसायचं आणि मग आता देव काय चिंतन करत असतील, आपण तर देवाचं चिंतन करतो, देव काय करतात? जीवधरण व्यसनी आहेत। मग आता पुढं काय करायचं, काय नाही, जीवाचं चिंतन, उद्धरणाचं कार्य कसं वाढवावं या संदर्भातील चिंतन। कोणते काही कणवेचे जीव आहेत दैवराटीकडे येणारे आणि त्यांना दोष फार आडवे येतात, मग देव त्यांचं चिंतन करून त्यांचे दोष नसतात। त्या स्वामींच्या एका आरतीमध्ये आलेला आहे, योग्य करोनी मानसी चिंतुनी बीजे करी पैठणा। देव महेकरला होते, तिथून चिंतन चालू केलेलं आहे बाईसाचं। कारण काय? बाईसाचे दोष नासायचे होते। तर चिंतन करून करून देवाने त्यांचे दोष नासले आणि मग पैठणला गेल्यानंतर पण 3 दिवस सन्निधान द्यावं लागलं पायपुसण्यावर बसून, आणि नंतर मग कुठे ते योग्य झाले आणि प्रेमाच्या एका कळिकेचा संचार केला। तर देव काय करतात? मग याचा अर्थ काय झाला? विजनाला गेले, विहरणाला गेले म्हणजे काय करतात देव? जे अधिकारी जीव आहेत, काही थोडे बहुत काही अडचणी आहेत त्यांचे, काही दोष आडवेत आहेत, तर त्या दोषाचा नाश करण्याचं काम भगवंत हे चिंतन करून करतात। आणि आपण काय करतो? मग आपण करतो का देवाचं चिंतन? ठीक आहे, देव आपलं चिंतन करतायत, जे अधिकारी जीव असतील त्यांचं चिंतन करतात, पण आपण करतो का? नाही। बाईसांनी काय पैठणमध्ये राहून देवाचं चिंतन केलं का? देव कोणीतरी आहे ते माहितीही नव्हतं, बरोबर की नाही? तर आता आपल्याला इथे असन्निधानामध्ये सर्व समजलेलं आहे, मग आपण किती करतो चिंतन देवाचं? देवाचं चिंतन होणं महत्वाचं आहे। नाहीतर मग रागादी षटक आपल्या मनामध्ये भरलेलेच आहेत, कमी जास्त काही झालं की लगेच आपण फडफड बोलून मोकळं होऊन जातो, बरोबर की नाही? तर भगवंत हे दयाळू मायाळू आहेत, कितीही आपण अपकार केले तरी ते पोटामध्ये सामावून घेतात, पण जीवाचं तसं नाही। त्यामुळं आपण दररोजच्या नित्यदिनीच्या व्यवहारामध्ये काही कोणाकडून थोडीशी चूक झाली तर लगेच बोलून मोकळं होऊ नये, पुढच्याचं अंतःकरण दुखू नये, बरोबर की नाही? कारण पहिलेच आपल्याला अनंता जन्मीचे दोष पाप लागलेले आहेत, त्यामुळं
दयाळू मयाळू कनवाळू जीवधन व्यसनी अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असूनही दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत, तरीही पण देव गेले की नाही उत्तरपंथे. कारण पुढे जन्माला फार भाग्यवान जीव येणार होते आपल्यासारखे, बरोबर की नाही. मग देव म्हटले असले याचं तोंडच बघणं नको, म्हणून देव तेव्हाच निघून गेले. मग आता एवढे अनाधिकारी आपण आहोत, पापी आहोत, तर मग अजून पाप कशासाठी जोडायचं आपण. त्यामुळं आता समाजाचं कसं झालेलं आहे की एखाद्या व्यक्तीने एक काम केलं, दोन काम केले, चार कामं केले त्या व्यक्तीचे, म्हणतो तो चांगला आहे, चांगले आमचे काम करतो हा व्यक्ती. पण एक काम जर त्याच्याकडून नाही झालं की मग ते 4 कामं असो की 10 कामं अगोदर केलेले, ते सर्व कामं हा विसरून जातो आणि लगेच भांडायला सुटतो, बरोबर की नाही. त्यामुळं आपण कृतघ्न झालो नाही पाहिजे, कृतज्ञ असलो पाहिजे. आपण ज्यांनी काही आपले काम केले ते थोडे लक्षात ठेवले पाहिजे आपण. आणि स्वामी काय इथं बाईसांचे दोष चिंतन करत आहेत आणि त्यांचा नाश करत आहेत, परंतु काय आपलं थोडी करणार आहेत देव. मग आपण कशाला जास्तीचे पाप लावून घ्यायचे, बरोबर की नाही. कारण तुमच्याही जीवनामध्ये तुम्हाला अनुभव आले असतील, मलाही अनुभव आलेले आहेत की आपण ज्यांचे कामं करतो ते तात्पुरतं म्हणतात चांगलं झालं केलं, परंतु 10 कामं करूनही एक काम झालं नाही. असे बरेच आपले अनुभव येतात की एक काम झालं नाही म्हणजे 10 कामावर पाणी फिरलं, मग त्याला बोलून मोकळं होतात, बरोबर की नाही. तर मग असं बोलून मोकळं होऊन पुन्हा पाप जोडून घेण्यापेक्षा आपण आपलं शांत राहिलेलं चांगलं कधी पण. कारण आपलं काय देव चिंतन करणार नाहीत आपले दोष नसण्यासाठी, तर त्यासाठी आपल्याला रडावं लागणार आहे पश्चात प्रहरी उठून, देवाची अप्राप्ती भावावी लागणार आहे, तर आपले दोष नसले जातील. तर देव कुठे गेलेले आहेत, विहरणाला गेलेले आहेत. आता विहरण शब्दाचा अर्थ काय, तर तोच अर्थ होतो विशेषणे हरण, जिथून जनतेचं हरण झालेलं आहे, म्हणजे लोक नाहीत तिथं, अशा ठिकाणी देव गेलेले आहेत. तव उमाईसे दखिनिली दारवठिया पासी पश्चिमिली कडे बैसली असती. जे त्या ढोरेश्वराचा पश्चिमिली दारवंठा होता, उमाईसे दक्षिणेली दारवंठेसी म्हणजे दक्षिण दिशेला जो दारवंठा होता त्या दारवंठ्याच्या पश्चिमेलीकडे बैसली असती, पश्चिम दिशेला बसलेले होते. आता हे ढोरेश्वर म्हणजे कोण आहे, महादेव आहे, ढोरांचा ईश्वर. म्हणजे जसं महादेवाचं वाहन काय आहे, नंदी, बरोबर की नाही. नंदी आहे, गळ्यामध्ये साप आहे, तर महादेवाला ढोरेश्वरही म्हणतात. आणि दुसरं नाव आहे पशुपतीनाथ, पशूंचा पती मालक किंवा ढोरांचा ईश्वर म्हणून ढोरेश्वर. जसं श्री गोपालकृष्ण महाराजांना आपण श्री गोपालकृष्ण म्हणतो की नाही. पण आपले काही लोक काय म्हणतात की आपण देवाला का बरं तसं म्हणायचं, देव तर एवढे चक्रवर्ती सम्राट होते. मग काही जण आपले डोकं लावतात आणि म्हणतात गोपाल म्हणायचं नाही देवाला. अहो, देवाला ते कर्म करताना काही वाटलं नाही, देवाने आनंदाने ते कर्म केले, मग आपल्याला काय वाटायला पाहिजे. गोपाल म्हणायला काय हरकत आहे का, काहीच हरकत नाही. पण कुणीतरी उठते, काहीतरी खूळ काढते आणि म्हणतात नाही नाही गोपाल म्हणायचं नाही, गोपाल म्हणणं आजपासून बंद. मग काहीतरी नवीन उपाधी देणं, काहीतरी नवीन नाव घेणं, असे करतात लोक. पण देवाने जे 13-14 वर्षापर्यंत जे कार्य केलं त्या कार्याला आपण नाकारू शकतो का. गोपाळाचं काम किती वर्ष केलं देवाने, जोपर्यंत गोकुळामध्ये होते तोपर्यंत गोंचं म्हणजे गायींच्या वासरांचं पालन केलेलं आहे देवाने. त्या गायींवर संकष्ट आले तर देवाने तिथं त्यांना सहाय्य केलं, संकष्ट दूर केले, गायीवरचे वासरांवरचे संकष्ट दूर केले. मग एवढं कार्य केलं, मग आपण देवाच्या कार्याला का झिडकरायचं. तर असं होऊ नये, आपल्याच्याने ते कार्य झिडकारल्या जाऊ नये. जसं कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी गोपाळच्या वाडीमध्ये बोललो की एका अवताराने एक काम केलं आणि दुसऱ्या अवताराने ते काम मोडीत काढण्याचं काम केलं, असे काही भजनं आपल्या मानव पंथामध्ये बोलल्या जातात. मग आता भजन करणाऱ्यांनी भजन केले तर मग खरंच देवाने एका ईश्वर अवताराने कार्य केलं आणि ते अवतार कार्य मोडीत काढण्याचं काम दुसरा अवतार करेल का, नाही करणार.
परंतु आपल्याला तेवढं ज्ञान नसल्यामुळे आपण तसे भजन म्हणतो. काही भजन आहेत की ज्यामध्ये मग ते कवी म्हणतात की देवाने आश्रम व्यवस्था मोडीत काढलेली आहे. एक आहे वाक्य त्या भजनामधले, मला लक्षात नाही. तर नुसते कवी म्हणतात असं नाही, सभासाधी पण मोठे मोठे बाबा लोक बोलतात की आश्रम व्यवस्था, वर्ण व्यवस्था देवाने मोडीत काढली, स्पृश्यता अस्पृश्यता मोडीत काढली, हे सर्वच बोलून टाकतात. स्पृश्यता अस्पृश्यता मोडीत काढली बरोबर आहे, परंतु वर्ण आश्रम मोडीत काढले, वर्ण मोडीत काढले कुठे केलेलं आहे देवाने? असं केलेलं आहे का? नाही. कारण श्रीकृष्ण भगवंत म्हणतात चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागश तस्य कर्तारमपिमाम विद्या कर्तारमभयम. काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज? 4 वर्णाची माझी सृष्टी आहे. चातुर्वर्ण्य मया सृष्ट, माझी सृष्टी किती वर्णाची आहे? 4 वर्णाची, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. ती कशी निर्माण केली? गुणकर्म विभागश, गुणाने आणि कर्माने आम्ही त्याची विभागवारी केलेली आहे आणि ते वर्ण ठरवलेले आहेत. तस्य कर्तारमपिमाम, त्याचा कर्ता धर्ता कोण आहे? मी आहे. विद्या कर्तारमभयम, सर्व विधी विधान जे काही ठरलेलं आहे ब्रह्मांडामधलं ते सर्व मी केलेलं आहे. मग आता श्रीकृष्ण भगवंत म्हणतात मी वर्ण व्यवस्था तयार केली आणि आपण म्हणतो श्री चक्रधर स्वामींनी मोडीत काढली. हे बरोबर आहे का? नाही. स्पृश्यता अस्पृश्यता मोडीत काढण्याचं काम केलं, वर्ण व्यवस्था मोडण्याचं काम देवाने केलं नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण हे अज्ञानी लोक बोलतात असं नाही, हे अन्यथा ज्ञानी लोक स्टेजवर बसून पण बोलायला लागले. तर हे आपल्याला लक्षात येत नाही, छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि मग आपल्या मनामध्ये तशी एक भावना निर्माण होते की स्वामींनी ते कार्य केलं. मग आपण याचा विचार केला का? अरे देवाने जर आपण म्हटलं की देवाने वर्ण मोडीत काढले, तर मग वर्ण तयार कोणी केले हे माहित आहे का आपल्याला? हे माहित नव्हतं आपल्याला. गीतेचं पारायण घरी येतात बाबा लोक, पारायण करून निघून जातात, अर्थ कुठे माहित आहे आपल्याला? बरोबर की नाही? तर देवाने सांगितले चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभाग, मीच केले म्हणतात सर्व देव. त्यामुळं देवाचं कार्य, ईश्वर अवताराचं एक कार्य केलेलं दुसरा अवतार कधीही मोडीत काढत नसतो. तर ह्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे, नाहीतर मग कोणीही येते आणि काहीही सांगून जाते. तर उमाईसी दक्षिणिली दारवठ्या पासी पश्चिमिलीकडे बैसली असती, उमाईसे अस्परिसे असती, मनोनी अळगवणी गोसावियाच्या श्रीचरणा लागली. अस्परिसे म्हणजे जो मासिक उपद्रव आहे तो उपद्रव झालेला आहे उमाईसांना, म्हणून अळगवणी म्हणजे दूरनच देवांना दंडवत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. तर देवाने काय केलं? गोसावी श्रीचरणीचा अंगुठा तयाचा निरळी लाविला. श्रीचरणाचा अंगुठा देवांनी स्वतःच्या श्रीचरणाचा अंगठा उमाईसांच्या निरळाला लावलेला आहे. आणि ती साशंक झाली, संकली, संकोचली. मग सर्वज्ञ म्हणितले हे काय बाई येथीची अंगुठी अशी विटाळू केला. देव म्हणतात आमच्या अंगठ्याला विटाळ केला तुम्ही. नाजी मीन करी गोसावी श्रीचरणू वरुता धरीला, मी कशाला करू? देवाने श्रीचरण वर केलेला आहे. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात वानर्याजी, मग सर्वज्ञ म्हणितले स्वामी वानर्यांना म्हणतात, वानर्या जी जी येथीच्या अंगुठ्या विटाळू झाला. वानर्य म्हणतात जी जी काय म्हणता बोला. मग स्वामी म्हणतात येथीच्या अंगुठ्या विटाळ झाला. आता लोणारा न्यावा लागेल, केदारा न्यावा लागेल, मल्लीनाथा न्यावा लागेल. केदारनाथाला जावं लागेल, लोणाराला जावं लागेल, मल्लीनाथाच्या तिथे जावं लागेल आणि आपला अंगठा आता शुद्ध करून घ्यावा लागणार आहे. असं देव उपहास करतात, विनोद करतात. सर्वज्ञ म्हणते बाई नऊ नाडी 72 कोठे नवा नाडी मध्ये हे एकी नाडी बाई, एकी कृष्ण नाडी एक शुक्ल नाडी. कृष्णेचा विटाळू का व्हावा? एक कृष्ण नाडी आहे, एक शुक्ल नाडी. तर यामध्ये कृष्ण नाडीचा विटाळ का व्हावा? शुक्लेचा विटाळू का न व्हावा? शुक्लेचा का न व्हावा? ते काही नाही, ते तसं काही नाही. कवणी एक अवसरी कवणा एका इंद्रियाचा नाडी श्रवे एकी अधे एकी ऊर्ध्वे. तव उमाईसी म्हणितले जी जी विटाळू हे काही जी. स्वामी म्हणतात एक नाडी अध वाहते, एक नाडी ऊर्ध्व वाहते, त्यामध्ये विटाळ करण्यासारखं काय आहे? त्यावर मग उमाईसा म्हणतात हे काही जी. सर्वज्ञ म्हणतले बाई हे नवद्वारे जैसी नाकी सेंबुड ये, डोळ्याची पड येती काना मळू ये, तोंडा थुंक ये,
गुह्यद्वारामणी येती तैसी हे एकी धातू श्रवे. ज्याप्रमाणे इतर नाड्या वाहतात त्याप्रमाणे ही कृष्ण नाडी जी आहे तीही वाहते. मग निवर्ते याचा विकल्प धरू नये, याचा विकल्प धरू नये मनामध्ये. जरी धरिजे तरी प्रतदेह होय, नाजी तरी आजी लागोनी न धरीजी. विकल्प धरला तर प्रेतदेह होय, आणि म्हणून उमाय म्हणतात आज लागोनी न धरीजी. अंक यंत्रासन पूर्वक महादेव आश्रमाची पूजा स्वीकारू. यंत्रासन तयार केलं महादेव आश्रमाने, ज्याला आपण महादाश्रम म्हणतो. इथे महादेव आश्रम असा शब्द आलेला आहे. तर त्यांच्या पूजेचा देवाने स्वीकार केला. महादेव आश्रमी म्हणितले. महादेव आश्रम म्हणतात, हे श्री चांगदेव राऊळ आमचा मार्ग उच्छेदिती. महादाश्रम म्हणतात की हे चांगदेव राऊळ आमच्या मार्गाचं उच्छादन करायला बसलेले आहेत. म्हणून कामाक्षाचा देवळी रंगपूजा केली. रंगपूजा, रंग रांगोळ्या व्यवस्थित छान काढल्या. यंत्रासन रचिले, मग आपली शिक्षा ते बोलावू पाठविले. यंत्रासन रचलं आणि शिष्याला बोलवण्यासाठी पाठवलं. जसं आता महादाश्रम म्हटले की हा म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, श्री चांगदेव राऊळ हे काय करत आहेत, आमचा मार्ग उच्छादण्याचा प्रयत्न करत आहेत. तसं आताच्या काळामध्ये काय म्हणावं लागेल, स्वामींचा जो मार्ग आहे, स्वामींचा जो मार्ग आहे, ज्या परंपरा आहेत त्याचा उच्छेद करण्याचा कोण प्रयत्न करत आहेत? आपणच लोक आपल्याच देवाचा मार्ग उच्छेदण्याचा प्रयत्न करत आहोत. देवाने जे सांगितलं त्याच्या विरोधात कार्य करणं चालू आहे. आणि काही तथाकथित ज्ञानी पण त्याचप्रमाणे सांगणं चालू केलेली आहे त्यांनी, की जेणेकरून देवाचा मार्ग उच्छादला जावा. बरं, आतापर्यंत आपण ऐकलं असेल की प्रत्येक व्यक्ती हा स्वतः जसा वागतो त्या वागण्याला पाठबळ मिळेल अशा देवाच्या लीळा वेड्या वाकड्या तोडून मोडून सांगतो, की मी जे वागतो ते सत्य आहे हे दाखवण्यासाठी देवाच्याच लीळा काय करतात, वेड्या वाकड्या पद्धतीने सांगतात की मी केलं हे बरोबर आहे देवाच्या वाक्याप्रमाणे, असं सांगण्याचा प्रयत्न करतात. एवढंच नाही तर काही तर श्रीमद भगवद्गीतेचे श्लोकही बदलतात, आहेत की नाही बदलणारे, पण त्याच्यामध्ये आपल्या मनाने बदल करतात. तर 5000 वर्षापूर्वी जे श्रीमद भगवद्गीता सांगितली आहे, 5000 वर्षापूर्वी सांगितलेली श्रीमद भगवद्गीता मग नंतरच्या काळामध्ये प्रत्येक शतकामध्ये जर प्रत्येकाने थोडा थोडा बदल करत गेला असता की नाही हे असं नाही, असा श्लोक असायला पाहिजे, तर आता आपल्या हातामध्ये गीता कशी आली असती? ओरिजिनल गीता आली असती का? नाही. जसं आपण काही ठिकाणी बघतो देवाचे श्लोक आहेत, आपण विडा वाहताना म्हणायचे, त्या श्लोकामध्ये बदल करतात, म्हणतात असं नाही म्हणायचं, असं म्हणायचं. मग असे जर आपण देवाच्या मुखातून वाक्य निघालेली आहेत त्याच्यामध्ये बदल जर करतो तर हे किती योग्य आहे? इस्लाम मध्ये बघा, जे काही कुराण आहे, कुराणामध्ये एका वाक्यामध्ये ही अनुस्वार इकडे तिकडे करण्याचा कोणाला अधिकार नाही. मग आपण का श्लोक बदलावेत देवाच्या मुखातील? जसं आपण पत्रम पुष्पम फलम त्वमेव मे भक्ता प्रेषति म्हणतो, त्याच्यामध्ये वेगळे श्लोक पुढे जोडून टाकतात. आपण अधिकारी आहोत का तेवढे? देवाच्या मुखातून जे श्लोक निघाले त्याच्यामध्ये बदल करण्याचे आपण अधिकारी आहोत का? नाही. भविष्यामध्ये काय होईल? भविष्यामध्ये मग म्हणतील हाच श्लोक बरोबर आहे, हा श्लोक गीतेतला मूळ जो ओरिजिनल आहे तोच चुकीचा आहे, कदाचित असंही होऊ शकते भविष्यामध्ये. कारण आपल्या समाजाचं कसं आहे, ईदभर लाकूड आणि हातभर ढिपली करण्याची पद्धत आपल्यामध्ये रूढ आहे. मग आपण कसं करणार आहे? बदलत जाणार आहे. 2 श्लोक आज मी बदलले, उद्या तुम्ही 4 श्लोक बदलणार, परवाला कोणी 5 श्लोक बदलणार. तर त्यामुळं जे देवाची पराघोळलेली वाणी आहे, जे परागिरा वाणी आहे देवाची, त्यामध्ये आपण कुठेही ढवळाढवळ करू नये. आणि कोणी सांगितले तरी तसे श्लोक आपण म्हणू नये, कारण आपल्याला अधिकार नाही तेवढा.
देवाच्या श्लोकामध्ये बदल करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. मग आता कोणी विरोध पण करतात. असं आमच्या सारख्यांनी बोललं की मग ते लोक ज्यांनी कोणी श्लोक तयार केले ते विरोधात होऊन जातात. अशा गोष्टी होतात. पण सत्य काय आहे हे आपल्याला तर मान्य करावं लागेल की नाही. असे जर बदल करत राहिलो तर आपण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी राहणारच नाही. तर असा मार्ग उच्छादण्याचं काम कोण करत आहे? देवाचा. आपणच मार्ग उच्छादण्याचं काम करत आहोत. देवाच्या तर उच्छादण्याचं काम केलंयच आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचं. पण आता श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण आपण शिरलो. अन्य संप्रदायामधली श्रीमद भगवद्गीता बघा, कितीही विद्वान पंडित असेल त्याने कधीही गीतेमध्ये बदल केला नाही. कधीही पारायण करायचं तर गीता प्रेस गोरखपूरच्याच गीतेहून पारायण करावं. बिलकुल खाडाखोड नाही, बिलकुल काहीच नाही. कुठं संधी विग्रह नाही, कुठं काही नाही. संधी विग्रह कधीही पारायण करत असताना संधी विग्रह करायचाच नसतो. पारायण आवृत्ती जी असते ती गीता प्रेस गोरखपूरची जशी आहे तशी आहे. त्यांच्याकडे हजारो वर्षापूर्वीच्या हस्तलिखित श्रीमद भगवद्गीता आहेत. त्याच्या वर्ण त्यांनी ते श्रीमद भगवद्गीता छापलेली आहे. त्यामुळं जी श्रीमद भगवद्गीता गीता प्रेसवाल्यांची आहे तशी ओरिजिनल आपल्या महानुभाव पंथीयांनी कुणीच छापली नाही. जेवढ्यांनी छापल्यात त्याच्यामध्ये काही ना काही मनाने ढवळाढवळच केलेले आहेत. आता कदाचित तुम्हाला माझ्या गोष्टी पटतील किंवा पटणार नाहीत, ज्यांची त्यांची इच्छा आहे. जे यथार्थ आहे ते माझं सांगण्याचं काम आहे. तुम्हाला जे पटते तेच तसंच मी बोलावं. तुम्ही कोणाला मानता, कोणाला मानत नाही, मग त्यांच्याप्रमाणे मी बोलावं असा काय मी बांधील नाही. जे यथार्थ आहे तेच बोलणार. तर मार्ग उच्छादण्याचं कार्य आपण जे चालू केलेलं आहे, वाढवण्याचं कार्य आपण वासनिकांनी केलेलं आहे. अनाहूतपणे तुम्हाला माहित होतं आणि तुम्ही वाढवलं ते कार्य असं मी म्हणत नाही. अनाहूतपणे ते कार्य तुमच्याकडून झालेले असतील किंवा नसतील ते तुमचं तुम्हाला माहिती. पण मार्ग उच्छादत आहेत हे महदाश्रमाने शब्द वापरला 800 वर्षापूर्वी आणि 800 वर्षानंतर पण आज आपण तेच कार्य करत आहोत. आज आपण ईश्वरीय कार्य उच्छादण्याचा प्रयत्न करत आहोत. कामाक्षाच्या मंदिरामध्ये रंगमाळका टाकलेल्या आहेत, यंत्रासन रचलेलं आहे. मग आपल्या शिक्षा ते बोलाऊ पाठविले. महदाश्रमाने स्वतःच्या शिष्यांना पाठवलेला आहे देवाला बोलवण्यासाठी. मग गोसावी डावेनी श्रीचरणी चेनी अंगुठेनी आसन ढाळले. देव गेले तिथे आणि ते आसन ढाळलं म्हणजे जे काही तिथे आव्हान केलेलं देवता होत्या, यंत्रासन रचलेलं होतं, ते जे काही ऊर्ध्वमुख यंत्रासन होतं, देवता होत्या, त्यांना अधोमुख केलं. अंगुठे करून ऐसे खोविले. मग गोसावी आसनी उपविष्ट झाले. देव आसनावर बसले. गोसावी आसी विडा उळगवला. देवाला महादाश्रमाने विडा दिला. आपण बऱ्याच ठिकाणी, बहुतांश म्हणजे काय सर्वच ठिकाणी म्हणा, देवाची आराधना झाली म्हणजे देव काय करतात? विडा घेतात. बरोबर की नाही? आणि आपण काय करतो? आरती म्हणताना देवाला पहिले विडा खाऊ घालतो. रुक्मिणी अर्जव करी विडा घ्या जय देव. ओ पाटील, बरोबर का? पहिलं विडा देतो देवाला. काच, चुन्ना, पानं वगैरे 32 पानाचे असतील किंवा काय गंगेरी पान असेल, विशिष्ट पानाचा विडा देवाला पहिलं खाऊ घालतो आणि नंतर पंचे अवतार तुम्ही आरोग नेल. आता घ्या. पहिलं पान खाऊ घातलं नंतर जेवायला बोलवताय देवाला. असं कसं चालेल बरं? चालेल का? चरित्रातलं सांगतोय मी, काय वेगळं नाही सांगत. बरोबर की नाही? बरं, हा व्यवहारिक नियम आहे. तुम्ही पाहुण्याच्या घरी गेले, पाहुण्याने तुम्हाला पहिलं पान खाऊ घातलं आणि नंतर जेवायला बसवलं, तुम्हाला कसं वाटेल? चुकीचं आहे की व्यवस्थित आहे? तर ते चुकीचं आहे. म्हणून पहिलं उपहाराची आरती असली पाहिजे, मग देवाचा उपहार झाला. म्हणजे देवाला अगोदर पान खाऊ घालायचं, मग उपारी न म्हणून. देवापुढे उपहार असतात की नाही कोणाचे? कोणाचे असो, उपहाराची आरती हे पहिलं, नंतर विडा देवाला द्यायचा. बरं, हे संयुक्तिक सांगतो की काही विपरीत सांगतोय मी?
अडचणी असू द्या, अडचणी आल्या म्हणजे पहिलं पान खाऊ घालायचं देवाला आणि नंतर जेवू घालायचं, मग काय पानाचा विषयच ठेवायचा नाही, असं चालत नाही. आणि ते रुक्मिणी अर्धवकरी विडा घ्या जे देव आरती किती छान आहे, त्याच्यामध्ये किती सुंदर वर्णन केलंय विड्याचं देवाच्या, केलंय की नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये काय झालं, आपल्या लोकांनी काय केलं, विड्याची एक जे काही आपल्या मनामध्ये भावना आहे ती भावनाच बदलून टाकली. विडा म्हणजे काय, खारीक खोबर बदाम जायफळ आणि वेलदोडा, बरोबर की नाही. विविध फळजाती सहकारी अर्पण विडा, हे दुसराच विडा केला. वास्तविक पाहता स्वामींनी जे विडे घेतलेत लीळा चरित्रामध्ये ते कोणते विडे आहेत, जेवण झाल्यावर ते पान, चुना, कात, सुपारीचं खांड, हे अशाच विडे आहेत आलेले. मग तेच सांगायलो ना, मग मी आता विडा देवाला दिलाच पाहिजे सांगतोय ना. मग आता विडा द्यायचाच आहे आपल्याला देवाला, मग तुम्ही ताटात ठेवा की स्थानावर ठेवा, कुठेही ठेवा, देवाला विडाच अर्पण करायचा ना आपल्याला. मग ते पण उपार दाखवणाऱ्यांनी पहिले विडा दाखवू नये म्हणजे झालं. म्हणजे व्यवस्थित भक्ती करता आली पाहिजे असं मला म्हणायचं, क्रमाने व्यवस्थित चाललो पाहिजे आपण. आणि जसं आपण सर्व ठिकाणी हेच पाहिलेलं आहे, त्यामुळं आहे त्याप्रमाणे आपण चाललो पाहिजे. मग आता शेवटी त्याची इच्छा आहे, बरोबर की नाही. पण देवाला पहिले विनंती करायची विड्याची आणि नंतर उपहाराची, हे संस्कार आपल्या मनावर लागतात. उद्या भविष्यामध्ये मग आपल्याला जर ईश्वराचं सन्निधान करण्याची वेळ आलीच, चांगली वेळ आली, आनंदाची गोष्ट आहे. पण तिथे जर आपण असे उरफाटे काम करायला लागलो तर चालेल का. मग ते मग देवालाच कामाला लावून टाकायचं. मग देवा जा जळतना ना, चूल पेटून द्या, असे काम मग आपण उलटे काम देवाला सांगू. मग जसं बाईसांच्या बाबतीत म्हणतात की पूर्वी यांना ईश्वर सेवा घडली म्हणून या जन्मामध्ये व्यवस्थित सेवा करण्याचं माहिती आहे, तसं इथूनच आपल्याला हे चालू ठेवावं लागणार आहे की कसं व्यवस्थित अनुक्रमे देवाची सेवा झाली पाहिजे, अनुक्रमे सगळे विधिविधान झाले पाहिजे. व्यतिक्रम काय कामाचं, व्यतिक्रम चांगला असतो का नाही. व्यतिक्रम म्हणजे काय, उलट. जसं पहिलं विडा नंतर उपहार, याला व्यतिक्रम म्हणतात. आणि अनुक्रम कशाला म्हणतात, पहिलं देवाला जेवू घालायचं, उपहार दाखवायचा, नंतर विडा द्यायचा, याला अनुक्रम म्हणतात. मग अनुक्रम चांगला की व्यतिक्रम चांगला, अनुक्रम चांगला. अनुक्रमेच सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. आता वर स्लॅबवर जायचं आहे आपल्याला, पायऱ्या केलेल्या आहेत, नाही पहिलं वरच्याच पायरीवर पाय ठेवतो म्हणलं तर चालेल का, उलट नाही, जमतच नाही, शक्यच नाही, तुम्ही जाऊ शकणार नाही. म्हणून टप्प्याटप्प्याने ज्या गोष्टी जशा आहेत त्याच टप्प्याने आपल्याला चालावं लागणार आहे. तर देवाचा मार्ग उच्छादण्याचं कार्य आपल्याकडून अनाहूतपणे कोण्यातरी बाबाचं ऐकलं आणि आपण तसं वागलो असं होऊ नये, अशी देवाला विनंती करावी आपण. मग आपल्या शिक्षा ते बोलावू पाठविले, देव तिथं गेले, यंत्रासन ढाळलं, देव आसनावर बसले, विडा घेतला देवानी. मग ते जे काही रंगपूजा केलेली होती त्याचं रूप केलं की इथे हा रंग व्यवस्थित उठून दिसत आहे, इथे हा रंग थोडा चुकला, हे सगळं यथायोग्य. जिथं चूक झालं तिथं चूक सांगितलं, जिथं व्यवस्थित झालेलं आहे तिथं चांगलं वर्णन केलं देवाने की हे खूपच सुंदर झालेलं आहे. निके ते मानिले, जिथं चूक आहे ते चूक सांगितलं, जिथं निक आहे चांगलं आहे ते चांगलं म्हटलं देवाने. तर ही धमक आपल्यात असली पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हणायला फार मन मोठं पाहिजे, नाहीतर वाईटाला वाईट तर कोणी म्हणते, बरोबर की नाही. वाईट थोडंसं असेल तर त्याला लोक हातभर करतात, परंतु चांगल्याला चांगलं म्हणायला फार हिंमत लागते. कारण वाईट गोष्टीचा प्रचार प्रसार जास्त होतो. थोडस वाईट कुणी केलेलं आहे आपल्या गावामध्ये, कोणीतरी XYZ व्यक्ती आहे, तो फार सदाचारी व्यक्ती आहे, त्याने आयुष्यात कधी वाईट गोष्ट केली नाही, परंतु चुकून अनाहूतपणे त्याच्याकडून काहीतरी एक वाईट गोष्ट घडली तर त्याचा डिंडोरा पूर्ण गाव पिटणार. बघा, पिटणार की नाही. इतकंच वाईट झालं होतं त्याला हातभर करणार, बरोबर की नाही. आणि कोणी प्रमाण पण मागणार नाही बरं का त्याला, की काय प्रमाण आहे त्यांनी असं केलं म्हणून. वाईट गोष्टीला कोणी प्रमाण मानत नाही, लगेच लोक मान्य करतात की हो त्याने केलं असेल बाबा असं. आणि चांगलं कोणी केलं तर कोणीच कोणाला सांगत नाही.
मोजके 4 लोक म्हणतील हो बाबा चांगलं केलं, आणि काही लोकांना सांगितल्यानंतर म्हणतील काय खरं आहे त्याचं, केलं न केलं कोणाला माहित, असे प्रश्न करतील बरं का. परंतु वाईटाला कोणीही प्रश्न करणार नाही. तर अशी पद्धत आहे आपल्या माणसाची. आणि देवाची पद्धत कसं आहे, चांगल्याला चांगलं म्हणतात, देव मोठं मन करतात, आणि जे चुकलं त्याला चुकलं म्हणतात. मग गोसावियांची पूजा केली, मग स्वामींची पूजा करण्यात आली. विडा ओळगविला मग गोसावी, बीजे केले देव निघाले. मार्गी भटी पुसले जी गोसावी, श्री चरणी चेनी अंगुठे करुणी, आसन का ढाळिले. आसन का ढाळलं बरं? सर्वज्ञ म्हटले तिही ते यंत्र उद्धारले होते गा, अवघिया देवता आव्हानुनी ऊर्ध्वमुखा केलिया होतिया, मग येथून ढाळुनी अधोमुख केलिया. आम्ही जे अंगठा लावून असं दाबलं, जे आम्ही आसन ढाळलं तेने करून काय झालं, जे यंत्रासन होतं ते निष्क्रिय झालं. देवता तिथं आलेल्या होत्या, आ वासून बसलेल्या. आम्हाला त्यांनी गिळलं असतं, आम्हाला संपवलं असतं. तर अशा त्या देवतेंचं जे ऊर्ध्वमुख होतं, आ वासून बसल्या होत्या, त्यांना आम्ही अधोमुख केलेलं आहे. मग येथोनी ढाळूनी अधोमुख केलिया, तया आसनावरी जो बैसे तया ते घेती. त्या आसनावर जो कोणी बसेल तो तिथेच मेला असता, तिथेच संपला असता. त्याचा बळी ते त्या देवतेंनी घेतला असता. भटी म्हणितले, भट्टोबास म्हणतात, जी गोसावी अशी काही देवाच्या ठिकाणी असं झालं असतं का? सर्वज्ञ म्हटले तयाचा ठाई एके सामृत्य असती, ती तरी येथोनीची सिद्धी नेई जती किंगांक. देव म्हणतात आचार्यांना की त्यांच्या ठिकाणी पण सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य आम्हालाच सिद्धीला न्यावस लागते, आम्हालाच न्यावं लागते. कारण आम्ही काय आहोत, सर्व शक्तिमान ब्रह्मांडाचा कारभार जो चालतो तो आमच्यामुळेच चालतो. आणि म्हणून यज्ञदाचर ती श्रेष्ठ श्रेष्ठ लोकांनी जसं वागलं तसंच मग खालचे लोक वागतील ना. आम्ही त्यांना जे काही परवानग्या दिलेल्या आहेत त्यानुसार ते मग बळी घेतात. त्याच्यामध्ये आम्ही जरी सापडलो तर आमचीही बळी घेतील ते. कारण त्यांचं सामर्थ्य सिद्धीला नेण्याची जबाबदारी कोणाची आहे? आमची. आम्हालाही नियमाप्रमाणे चालावं लागते, बरोबर की नाही? म्हणून देव आचार्यांना म्हणतात की त्यांचं जरी सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य आम्हाला सिद्धीला न्यावं लागते. त्यांचं सामर्थ्य कोण सिद्धीला नेणार आहे? ऊर्णपटाने मार्कंडा चोरी प्रकटिये करणे. ऊर्णपट, ऊर्ण म्हणजे गरम, पट म्हणजे कपडा. गरम कपडा आणण्यासाठी मार्कंडाला पाठवलं आणि मार्कंडाची चोरी प्रगट केली. कुणी केली? देवाने केली. आता हे चरित्र कुठलं आहे? हे चरित्र आहे निधिवासाचं, म्हणजेच नेवाशाचं. तर नेवाशावरून परसनायक द्वारावतीये निघाले. परसनायक द्वारकेला जाण्यासाठी निघाले. सर्वज्ञे म्हणितले, स्वामी म्हणतात, प्रसया मार्कंडा तेही द्वारावतीये न्या. आमच्या मार्कंडाला पण द्वारकेला न्या. जी जी वाटे भिक्षा नाही, ब्राह्मणाचे गाव नाही. रस्त्याने भिक्षा मिळणार नाही, कोणतं ब्राह्मणाचं गाव नाही. सर्वज्ञ म्हणितले, याचाही भगवा करा. देव म्हणतात याचाही भगवा करा, यालाही भगवे कपडे द्या. मानवपंथीयांचे कोणते कपडे होते सुरुवातीला? भगवेच कपडे होते. काळे कपडे नव्हते, ग्रे कपडे नव्हते, गुलाबी पण नव्हते. परंतु थोडस त्या लाल वर्गातील हा कपडा आहे. भगव्या वर्गातीलच कपडा येऊ शकतो हा लाल, म्हणून लोकांनी लाल केला, गुलाबी. तर मूळ कपडे कसे होते? ज्यावेळेस आटनादिक्रमे असताना माहीम भट्ट असतील, काळे कृष्ण भट्ट असतील, असे साधकांना ज्यावेळेस चोर म्हणून लोक पकडायला लागले. कारण हे कसे होते साधक? गावाच्या बाहेर पडक्या देवळामध्ये राहणारे. देवाने सांगितलं कसं? कोण्या देवळामध्ये राहायला सांगितलं? खांड देवळी राहायला सांगितलं. तर अशा देवळामध्ये राहणारे. मग गावामध्ये चोरी झाली, सैनिक धावाधाव करतात, इकडे तिकडे शोधायला लागतात. पडकं देऊळ आहे, चला शोधा तिथं, की मग हे साधक सापडायचे. साधक कसे होते?
त्या काळामध्ये जसे यजमान लोक कपडे घालायचे, धोतर नेसायचे वगैरे, तसे कपडे घालायचे ते. मग आता ते सैनिक म्हणायचे हेच चोर आहेत. मग असं एक दोन वेळा झालं. मग आचार्य म्हणतात की आता असनिधान वेश तयार करावा लागेल. आणि मग काय केलं, धो देवविली म्हणजे गेरू द्यायला लावला. म्हणजे आपल्या महानुभाव पंथीयांचे कपडे गेरुवे होते. आता आपण काय म्हणतो, अन्य संप्रदायाचे कपडे कसे आहेत, गेरुवे वस्त्र आहेत. अन्य संप्रदायाचेच गेरुवे वस्त्र होते का, नाही. आचार्यांनी स्वतः तसे वस्त्र वापरले. सर्व मार्गमंडळीला जे काही 700-500 गुरुकुळ होतं, त्या सर्व गुरुकुळाला गेरुवेच कपडे दिलेले आहेत. ग्रे कपडे नव्हतेच, काळे कपडे नव्हते. मग गेरुवे कपडे असतील किंवा मग गुलाबी असतील, हे थोडं साजात ते थोडस तरी दिसते, लालसर कपडा आहे. आता हेच कपडे जर जास्त मळाले ना, हे पण तसेच गेरुवे सारखे वाटतात. नवं वस्त्र असेल तर एकदम गुलाबी दिसते, परंतु जास्त मळलेला कपडा बघा, ते थोडासा गेरुवा वाटतो आपल्याला. तर हे गेरुवे वस्त्र होते आचार्यांनी दिलेले. आणि इथे देवाने काय सांगितलं, या मार्कंडाचं काय करायचंय, भगवा करा. भगवा करायला सांगितलं. हो काजी मग तयाचे संन्यासी केले, त्याला संन्यासी बनवलं. मग बाईशी म्हणते भास्करा या दोन्ही आसू घ्या. भास्करा ह्या 2 आसू घे. आसू म्हणजे सोन्याचं नाणं. ज्याप्रमाणे 1 रुपया किती पैशाचा होत असतो, 100 पैशाचा 1 रुपया. आता तर काही पैसे चालत नाहीत, परंतु पूर्वी पैसे चालायचे. तर त्यावेळेस किती पैसे दिल्यानंतर 1 रुपया भेटायचा, 100 पैसे दिल्यानंतर 1 रुपया मिळायचा. तसं हे एक सोन्याचं नाणं, आसू म्हणजे सोन्याचं नाणं, हे किती दाम दिल्यावर भेटायचं, 32 दाम. दाम हे तांब्याचं नाणं, 32 दाम दिले तर 1 सोन्याचं नाणं मिळायचं. म्हणजे 32 तांब्याच्या तुकड्याच्या मोबदल्यात 1 सोन्याचा तुकडा मिळायचा. म्हणजे सोनं काय फार महाग होतं का त्या काळात, नाही. आपल्या भारतामध्ये सोन्याची कमीच नव्हती, बरोबर की नाही. म्हणून तर सर्व लोक लुटायला इकडेच यायचे. मग ते मुस्लिम असतील, इंग्रज असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, उठ सूट कोण सुटायचं इकडं, हे सगळं इकडे सुटायचे. आणि शेवटी काय म्हणून गेले आपल्याला, सफेरो का देश. इंग्रज काय म्हणून गेले आपल्याला, सफेरो का देश. अरे आमचा जर सापाचाच देश होता, सफेऱ्यांचा खेळ करणाऱ्याचा, सापाचा खेळ करणाऱ्याचा देश होता, इकडं कशाला आले मग. तुम्ही सांगा, कोणीही डाका टाकेल काय, ते भिलाचे पाल असतात तिथे जाऊन डाका टाकेल का चोर. अहो त्या पालावर मिळणार काय त्याला, त्यांनाच खाण्याचे पिण्याचे लाले पडलेले आहेत त्यांचे. त्यांच्याकडे जाणार का कोणी डाका टाकायला, जिथे पैसा आहे तिथे जाणार डाका टाकायला. तसे सर्व लोक कुठे आले ते डाका टाकायला, भारतावर आले होते, कारण इथे सर्व समृद्धी होती. तर असो, तर इथे बाईसांनी किती आसू दिलेले आहेत, 2 आसू दिले. मग 2 आसूची बाबा लागोनी सोरठी जाडी घेऊन ये. सोरठी जाडी घेऊन ये, 2 आसूची. सोरठीला कोण आलं होतं लुटण्यासाठी, इतिहास माहित आहे का, मोहम्मद घोरी आला होता. सोरठीचं कोणतं मंदिर लुटलं, सोमनाथाचं. किती वेळा लुटलं, 17 वेळा. एवढं होऊनही हिंदूंना अक्कल आली का त्यावेळेस, पहिल्यांदा लुटलं, दुसऱ्यांदा लुटलं, बा आता तरी आपण सावध व्हावं. मोहम्मद घोरीने सांगितलं, प्रत्येक वेळेस लुटायला गेलो त्यावेळेस मला धनसंपत्ती जास्तच वाढून मिळाली दिसून. यावेळेस लुटलं, हिंदूंनी पुन्हा दान केलं. पैसा, आदला, सोनं, नाणं, हिरे, माणिक, मोती पुन्हा येऊन त्यांनी लुटून नेलं. परंतु हिंदूंना हे अक्कल आली नाही. हिंदूंमध्ये आपण पण बरं का, आपण वेगळे नाही. आपल्याला पण समजत नाही आपण कोणतं कार्य करतो, कोणतं धर्माशी चांगलं आहे, कोणतं धर्म विघातक कार्य आहे, हे आपल्याला काही समजत नाही. तर काय केलं, पैसा खूप ओतला तिथं पुन्हा, परंतु हे मनामध्ये विचार नाही केला की एवढ्या पैशाने आपण सैन्य उभं करू जेणेकरून मंदिराची सुरक्षा होईल. नाहीतर त्या पैशाने सैन्य उभं करता आलं नसतं का. परंतु अक्कलच आली नाही आपल्याला.
आता पण आपण हिंदू काय करतोय, फक्त पैसा मंदिरामध्ये दान करतो. मंदिरामध्ये पैसा दान केला म्हणजे तुम्हाला मोक्ष होईल असं नाही. मंदिर कसं सुरक्षित राहील, देव कसा सुरक्षित राहील, धर्म कसा सुरक्षित राहील, राष्ट्र कसं सुरक्षित राहील, याचा विचार करून जर आपण कार्य केलं तर ते उपयोगाचं आहे. नाहीतर आपलं पाकिस्तानमध्ये काय हाल झाले महानुभावपंथीयांचे, सिंध प्रांतामध्ये, पुन्हा पंजाब प्रांतामध्ये काय हाल झाले. आपले सर्व महानुभावपंथीयांचे मठ मंदिरं जाळून टाकले, देवपूजा जाळून टाकल्या मुसलमानांनी. जे काही धनसंपत्ती होती ती लुटली. किती लोकांना मारलं त्याची तर गणतीच नाही. तर आपण कितीही काही झालं तरी आपण काय जागरूक होत नाही. मंदिर कशाला म्हणतात? आज महानुभाव पंथ असेल किंवा हिंदू धर्मातील इतर मंदिर असतील, कोणत्याही मंदिराला पूर्णत्वाचं स्वरूप नाही. मंदिराचं पूर्णत्व कशामध्ये आहे? नुसतेच भंडारे उठवले म्हणजे मंदिराचं पूर्णत्व झालं का? तुमच्यासारख्यांनी येऊन दान धर्म केला म्हणजे मंदिराचं पूर्णत्व आलं का? नाही. मंदिराचं पूर्णत्व कशामध्ये आहे हे आपल्याला स्वामींच्या एका चरित्रातून लक्षात येते. रुद्धपूरला जात असताना देवासोबत कोण होते? वेरुळला लीळा घडली ते कोण होते? बालक भक्त एक, नाव काय त्यांचं? चांगदेव भट्ट. तर चांगदेव भट्ट सोबत होते. रुद्धपूर दिसलं दुरूनच. देवाने नमस्कार केला रुद्धपूरला, कारण रुद्धपूर म्हणजे काशीचा वास सांगितलेला आहे. दुरूनच दंडवत केला देवाने. मग चांगदेव भट्ट पण लगेच हात जोडतात. म्हणजे जसं मोठा माणूस वागतो तसं लहान लेकरं अनुकार करतात. त्यामुळं मोठ्यांनी व्यवस्थित वागलं तर लहान लेकरं पण व्यवस्थित वागतात, बरोबर की नाही? तर देवाने हात जोडले. चांगदेव भट्ट पण लहान होते, त्यांनी पण हात जोडले. देव काय म्हणतात? तसं चालणार नाही. आम्ही हात जोडले म्हणून तुम्ही हात जोडले, तुम्ही साष्टांग दंडवत घाला. आणि काय म्हणतात? देखिलेगा काय म्हणतात देव तिथे? शाळेचे कळस. देखिलेगा शाळेचे कळस घाला घाला का दंडवते. दुरूनच शाळेचे कळस दिसले. काय शब्द आहे? मंदिराचे कळस आहे का? काय काय शब्द आहे? शाळेचे कळस. कळस कशाला असतात? मंदिराला असतात. मंदिरामध्ये काय चालायची? शाळा चालायची. काय शिकवायचे? वेद, शास्त्र, षडशास्त्र, 52 उपनिषद, 18 पुराण, जे काही आहे. मंदिर हे फक्त देवाची पूजा करण्याचं केंद्र नव्हतं, येणारी पिढी घडवण्याचं केंद्र होतं. तिथे वेदाचं शिक्षण चालायचं, पुराणांचं शिक्षण चालायचं, उपनिषद असतील, षडशास्त्र असतील, सर्व शिक्षण चालायचं. तर मंदिर म्हणजे मंदिर नव्हतं, तर मंदिराचं पूर्णत्व कशामध्ये होतं? जिथून समाजाला चांगलं शिक्षण मिळायचं आणि चांगला समाज घडायचा, असं ते मंदिराचं पूर्णत्व रूप आहे. असं पूर्णत्वाचं रूप आपल्याला हल्ली पाहायला मिळत नाही. हे रूप का बरं नष्ट झालं? मंदिरामध्ये जे गुरुकुळ चालायचे, जे शिक्षण शिकायचे मुलं, जे काही विद्वान पंडित लोक शिकवायचे, हे का नष्ट झालं? कारण इंग्रजांची सत्ता आली त्यावेळेस त्यांनी ठरवलं की नेमकी शिक्षण पद्धती काय आहे ती नष्ट झाली पाहिजे. आणि म्हणून सर्व गुरुकुळ तोडण्यात आले, जाळण्यात आले. जे काही तिथे विद्वान ब्राह्मण पंडित होते शिकवण्यासाठी, त्यांना मृत्यूदंड देण्यात आले. चोरून लपून जरी कोणी गुरुकुळ चालवलं तरी मृत्यूदंडाची शिक्षा होती. आणि देशातलं पहिलं कॉन्व्हेंट स्कूल कोलकाता इथे चालू झालं. आणि आज आपण हिंदू लोक पैसे डोनेशन देऊ देऊ कॉन्व्हेंट शाळेचं प्रमाण अति वाढवलेलं आहे. म्हणजे आपण मेहनतीचा पैसा कॉन्व्हेंट शाळेमध्ये टाकतो आणि आपले मुलं आपल्या धर्माच्या विरुद्ध उभे करतो. धर्माच्याच विरुद्ध नाही तर आपले मुलं आपण स्वतःच्याच विरुद्ध उभे करतो, जे मुलं उद्या चालून तुमची म्हातारपणी सेवाही करू इच्छित नाहीत. म्हणजे आपल्यासारखा मूर्ख कोणी आहे का? आपल्याच पैशाने आपल्याच घराचं वाटोळं, आपल्याच देवाचं वाटोळं, आपल्याच धर्माचं वाटोळं आपणच करत आहोत. नांदेडमध्ये तर अशा शाळा आहेत 2.5 लाख रुपये डोनेशन पहिलीच्या मुलाला. 2.5 लाख रुपये. कॉन्व्हेंट शाळा, त्यांच्या शाळेवरच क्रॉस लावलेला.
एक काळ असा होता की ती शाळा बंद पाडली होती की तिथं ख्रिश्चनांनी प्रेयर शिकवणं चालू केली होती म्हणून. शाळेचं नाव ज्ञान माता विद्या विहार. आपले उपदेशांची मुलं खूप असतात तिथं. ना कपाळावर गंध लावू देतात, हातामध्ये कलावा बांधू देतात, ना कधी कडं घालू देतात, काही चालत नाही. तर अशी परिस्थिती आहे आपली. आपल्या हाताने आपण आपल्या पायावर धोंडा म्हणा, कुऱ्हाड म्हणा, काय करत आहोत ते करत आहोत, मारून घेत आहोत. पण तर मार्कंडाला किती आसू दिलेले आहेत? 2. कशासाठी? सोरटी जाडी आणण्यासाठी, उर्णपट आणण्यासाठी. म्हणजे गरम वस्त्र देवासाठी आण, तिकडे चांगले वस्त्र भेटतात म्हणून सांगितलं. दोन आसू दिले आणि सोरठी जाडी घेऊन ये असं सांगितलं. हो का? आता बाईसा कोण होती ही? मार्कंडाची आत्या होती. मग आता आत्या म्हटल्यानंतर खर्चा पाण्याला थोडस काहीतरी देईलच ना, भाषाला. मग काय करतात बाईसा दोन्ही आसू दिली. आठू दामू तया वेचावया दिधले. 8 दाम दिले म्हणे खर्चा पाण्याला तुला राहू दे प्रवासामध्ये. मग दोघे द्वारावती गेले. मग द्वारावतीला गेले. मग मार्कंड मासा दो मागुते आले. 2 महिन्यांनी मार्कंड परत आले. गोसाव्यासी दर्शन झाले. मग बाईसा पुढा सांगू लागले. स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग बाईसा पुढं मार्कंड बोलायला लागलेले आहेत. काही बाई आमके ठाई चोर उठिले. म्हणे आत्या तुला काय सांगावं, रस्त्याने एका ठिकाणी एकदमच चोर उठले, आम्हाला लुटलं. मग नागविले मारी जत चुकलो वांचलो. आम्हाला लुटलं, आम्हाला तर जीवे मारणार होते ते, पण वाचलो. बाईसी म्हणितले. बाईसा काय म्हणतात? जाऊ दे, तू वाचलासी ते निके झाले. जाऊ दे, पैसे गेले तर गेले, तू वाचला ना, बस सगळं कमवलं. मग आता जाऊ दे, तू वाचला बस झाला आपल्याला. बाबाचे नि प्रसादे आमते काही उणे असे. बाबांच्या प्रसादामुळे आपल्याला काय कमी आहे का? 2 आसू 8 दाम गेले तर गेले. बाबाच्या कृपा प्रसादाने आपल्याला काही कमी नाही. कोणीतरी सद्भक्त येईल, देऊन जाईल. मग बाई सीतयासी काही पांघुरावे आधी धले. पांघरण्यासाठी वस्त्र दिलं. मग मार्कंडी त्या दोन्ही आसू ते 8 दाम पर्या पासी पुरले. पर्हा म्हणजे नाली, परिवा, त्याच्या जवळ खड्डा केला ओळखण म्हणून. त्या नाली जवळ त्यांनी ते पैसे पुरले. 2 आसू पुरल्या. मग एक कुदी सर्वज्ञ म्हणते बाई मार्कंडू येथ माऊंदू न करी. स्वामी म्हणतात बाई तुमचा मार्कंड द्वारकेला जाऊन आला, एवढं मोठं तीर्थक्षेत्राचं दर्शन घेऊन आला, आता मग देव बोळवण्याचा कार्यक्रम तर करावा लागेल की नाही. माऊंद म्हणजे काय? देव बोळवण्याचा कार्यक्रम. तर ते माऊंद का करत नाही बरं तुमचा मार्कंड? बाबा काय सेन करील. बाईसा म्हणतात बाबा कशाने करील? बा पुढे ना गवले, चोराने लुटलं त्याला. काही आतीना, त्याच्याकडे काही नाही. काही मिळेल मग करील. बाईसा म्हणतात काही जर त्यांना मिळालं काही तर मग नक्की माऊंद करेल. मग गोसावी मार्कंडा ते म्हणितले मार्कंडा तुम्ही येत माऊंद ये न करा ते काही. मग पुन्हा स्वामी मार्कंडाला म्हणतात का हो तुम्ही देव करून आलात, माऊंद नाही केलं तुम्ही आमच्या ठिकाणी. जी जी काही नाही माऊंद ये काहीसे न करू. माझ्याकडे काहीच नाही तर माऊंद कशाने करू. सर्वज्ञ म्हणते काही बिटी खांड नाही. काहीच उरलं नाही का? थोडं बहुत काही, एखादा 2 आसू, एखादा 2 दाम, काहीच उरलं नाही. नाजी नाही दाम चारी नाही. 4 दाम पण उरले नाही. नाजी नाही. सर्वज्ञ म्हणितले तुमते असे ते येथोनी घे जो. मग ठीक आहे तुमच्याकडे काही नाही असं तुम्ही म्हणताय, तर मग तुमच्याकडे जे काही आहे ते घ्यावं का आम्ही? हो काजी घे जो. बघा देवाच सर्व आहे बरं का, तरी देव विचारतात मग घेऊ का तुझं मी जे काही आहे ते. आता काही गरज आहे का चोराची परवानगी घेण्याची? काहीच गरज नाही. पण काय करतात देव? सौजन्याचं लक्षण दाखवतात, सौजन्यतेने विचारतात की मग तुमच्याकडे जे आहे ते घेऊ का मी? हो काजी घे जो.
घेऊन टाका तुम्ही माझ्याकडे काय आहे ते. मग गोसावी बीजे केले देव निघतात. तव परेकडे सरिसे भट्ट होते. परेकडे गेले, त्या परिव्याकडे गेले, सोबत भट्टोबास. गोसावी श्रीचरणेचे अंगुठे करून यायचे उकरिले. श्रीचरणाच्या अंगठाने उकरलं थोडस. पिशवी निघाली, पिशवी दिसली. गोसावी पिशवी श्रीकरी घेतली, हातामध्ये घेतली. मग गोसावी मढासी आले, देव आले मढाकडे. मग गोसावी दोन्ही आसू बाईसाकडे घातलिया. दोन्ही आसू बाईसांना दिल्या. या घ्या तुमची या आसू, घ्या तुमच्या आसू. म्हणून गोसावी बाईसाकडे पिशवी टाकली. पिशवी पण फेकून दिली बाईसांकडे. बघा हे तुमची पिशवी, हे तुमची पिशवी होय, हेच तुमची पिशवी आहे. मग बाईसे पिशवी सोडून पाहती तव तियाची आसू. पिशवी सोडून पाहिलं, त्या पिशवीमध्ये त्याच आसू होत्या. तोची 8 दाम देखिले, तेची 8 दाम. 2 आसू आणि 8 दाम त्या पिशवीमध्ये होते. होती बाबा. बाई स्वामी काय म्हटले बाईसांना, बाई हे तुमची पिशवी घ्या. मग बाईसांनी पाहिलं तर पिशवी तीच, आसू ही त्याच आणि दामही तेच. मग पाहिल्यानंतर बाईसा म्हणतात, काय म्हणतात, होती बाबा. हो बाबा, तुम्ही म्हणताय हे माझच आहे, अगदी बरोबर. हे पिशवी, हे आसू, हे दाम माझेच आहेत. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, आता बघा इथे आपलेपणा किती आहे. पैसे कोणाचे आहेत, देवाच्या दर्शनाला कोणी दिले असतील, पण देव काय म्हणतात, बाई हे तुमचे पैसे. देव काय म्हणतात का माझे पैसे तुमच्याकडे होते आणि तुम्ही त्याला दिले, असं झालं तर नाही. बाईसांना म्हणतात हे तुमचे आसू बघ आहे. बाईसा पण म्हणतात हो माझ्याच आसू. म्हणजे काय लक्षात आलं आपल्याला, देवानं वचन सांगितलं, ऐसे कै होईल पोरा जीवा, जे येथीचे ते आपुले. तसं बाईसांचं झालेलं आहे, येथीचे ते आपले. बाईसा म्हणतात हो माझे आसू आहेत. देवही माझे, देवाचे आसू, पैसे, धनद्रव्य काय असेल ते माझं. तर बाईसा काय म्हणतात, हो हे माझं आहे. वास्तविक बाईसांचं होतं का ते, नाही होतं. परंतु स्वामींनी जे काही सांगितलं त्याप्रमाणे सर्व गुण, सर्व सूत्र बाईसांमध्ये उतरलेले होते, आपल्याला असं दिसते. बाई ऐसा असे तुमचा मार्कंडू. बाई तुमचा मार्कंड हा असा आहे. हा निका नववे, हा काय चांगला नाही. हा दवडा, याला हकला इथून. मग बाईसी घागरा बांधला, ते उगेची राहिले अंक. मग बाईसांनी घागरा बांधला. मरमरपुरा तुझा मडा बांधू घागरा, मसनवेरी जाय वाजत टुनू टुनू. बरोबर की नाही. म्हणजे काय, आपण जसं रागामध्ये आमच्याकडे तर बोलतात, तुझं मड डंगडंग वाजत जाऊ मड स्मशानामध्ये, असं म्हणतात आमच्या इकडं. ते जे बँड वाजतात ना, ते असंच वाजवतात, डंग 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 असं वाजवतात ते बँडवाले पण, बरं का. तुझं मड बसो, असं बोलतात. तर इथे बाईसा काय म्हणतात, तुझ्या मड्याला काय बांधो, घागरा, म्हणजे घुंगर बांधो तुझ्या मड्याला. आणि ते घुंगर वाजत वाजत तुला नेऊ तिकडं स्मशानामध्ये. तुझा मडा बांधू घागरा, मसनवेरी जाय वाजत टुनू टुनू. अशी बाईसांची शिवी ठरलेली होती. तर आता हे जे आपण हसलो मस्तपैकी चरित्र ऐकून, हे कोणावर हसलो आपण, आपल्यावर हसलो आपण. आपण त्याच लायकीचे आहोत. आपण हेच गुण केले देवाच्या सन्निधानामध्ये. तुम्ही म्हणता मार्कंडावर हसलो, वा रे वा. असं तिराईत बघायचं नाही. हे सगळे दोष आपल्यामध्ये होते. आपण देवाच्या सन्निधानामध्येच होतो. आपण असेच देवाला गुण दाखवले. देवाचं चोरून खाल्लं, कोण्या बाबांचं चोरून खाल्लं, आणि हे त्या गुणामुळे देव जसे म्हटले की याला दौडा, हा काही चांगला नाही. त्या मार्कंडाचं काहीतरी थोडस कणव असेल म्हणून देवाचं सन्निधान लाभलं बिचाऱ्याला. बरोबर की नाही. ते तर आपल्याला लाभलं पण नाही. बरोबर की नाही. मग आता कोणावर हसायला पाहिजे आपण, आपल्यावरच हसायला पाहिजे आपण. मग हा कोणी तिराईत माणूस नाही. सर्व दोष संपन्न आपणच आहोत. त्यामुळं आपल्या दोषाचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि मार्कंड, काळबोटा, दुसरं तिसरं कोणी नसून आपणच आहोत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे कोणी दुसरे नाही. त्यांच्यासारखे दोष, त्यांच्यासारखे जे काही चोरीचे वगैरे दोष होते तेवढेच दोष नाहीत आपल्याकडं. आपल्याकडे तर फार 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 मोठे मोठे दोष आहेत. म्हणून
जसं ते कावळ्याचं आणि त्या साळीचं सांगितलं मी तुम्हाला, तशी गोष्ट आपली होऊन जाते. आपण हसालो मार्कंडावर, पण उद्या मार्कंडही आपल्यावर हसेल, बरोबर की नाही? त्यामुळं मार्कंड दुसरा तिसरा कोणी नसून आपणच आहोत. परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जे काही असे दोष आचरणारे लोक असतील, महादाश्रमासारखे म्हणा किंवा दुसरे इतर जे काही आहेत, ते सर्व आपणच आहोत. राशीच्या राशी आहेत आपल्या पापाच्या, आणि त्यामुळे आपण कोण्याही बाबतीत कमी नाही. असो, आपला आजचा वेळ संपलेला आहे. दंडवत हो.